देखील ऑटोच्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. वेल जास्त जातोय त्याची देखील दखल घ्या प्लीज. जयंत श्रीवेन श्री गणेश डोंगरीपाडा टीम घाई करा. भरपूर वेळ तुम्ही वाया घालवलाय. टाइम स्पेंड भरपूर केले तुम्ही. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 36 धावांची गरज. 35 धावा फलकावरती. पहिल्या दिवसामधून श्री गणेश खाडी टीम टॉप 6 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळाली. हर्ष गरतवरती देखील नजर असणार आहेत. ज्या पद्धतीनं तो चमकला या स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत हर्षने स्वतःवरती घेतली आणि आज हर्ष गरजचा जो दर्जा आपल्याला पाहायला मिळतोय आज वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळतोय. आणि जर आपण यंगस्टरची यादी काढली ऑलराऊंडर्स मध्ये तर टॉप रँकिंग मध्ये हर्ष गरजचं नाव सातत्यानं येत असतं. तो देखील या स्पर्धेमध्ये आयोजकाच्या भूमिकेमध्ये आणि भरपूर मेहनत आयोजक या स्पर्धेसाठी घेत असतात. शेड्यूल संपल्यानंतर शेड्यूल कंप्लीट झाल्यानंतर खिलपट्टीची मरम्मत त्याचबरोबर मैदानाची साफसफाई असो उद्याची तयारी असो सर्व काही गोष्टी कराव्या लागतात. आयोजन म्हटलं की खाऊ गोष्ट नाहीये. 12 बॉल मध्ये विजयासाठी 36 धावांची गरज. स्ट्रायकिंग वरती अमितला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सक्षम दाखल झालाय. पहिलाच बॉल यष्टांचा वेध बॅट वरती आल्यानंतर सरळ बॉल यष्टांवरती जाऊन आदळलाय आणि पहिल्याच बॉल वरती विकेट घेत असताना सक्षम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गॉन करण मैदानावरती दाखल झाला. रन येणं गरजेचं या सिच्युएशनला. सक्षम मैदानावरती दाखल झाला आणि तो सांगतोय या सिच्युएशनला संघाकरिता लढण्याकरिता मी सक्षम आहे आणि पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलाय. 11 बॉल आणि आता 11 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता. 35 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर सक्षम या ओव्हर मधील पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हा बॉल लिफ्ट केलं होतं पंचांच्या माध्यमातून. कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आलेला नाहीये. आशाभूत नजरेने पाहिलं होतं. आता बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ऑफर केलाय. तिसऱ्या पंचाने यावं लागणार आहे. इट्स अ वाईड बॉल. बॅट्समन शफल झाले नव्हते बॉल डिलिव्हर्ड होण्या अगोदर आणि एक्स्ट्रा मध्ये आता ही रन जोडली जाईल. 11 बॉल मध्ये विजयासाठी 35 धावांची गरज. नवीन बॅटर करण मैदानावरती दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला त्याच्या सुप्तीनं रोहितला पण पाहतोय. आता हा चांगला बॉल होता. ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला होता बॉल. चांगल्या पद्धतीनं बाउन्स देखील झाला. स्क्वेअर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न झाला होता कारण डीप मध्ये पॉइंट त्या ठिकाणी नाहीये आणि इनफिल्ड वरून त्या ठिकाणी स्मॅश करण्याचा प्रयत्न केला होता. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या 5वं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. तिसरा बॉल वेग जास्त होता या बॉलवरती. मागचे 2 बॉल तितका वेग नव्हता परंतु मागील 3 बॉल मध्ये हा टॉप स्पीड मध्ये डिलिव्हर केलेला बॉल होता. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. सध्या 5वं षटक प्रगती पथावरती आहे. 36 स्कोर कार्ड वरती अजूनही अर्धा प्रवास करणं बाकी आहे आणि मागील जो प्रवास केला गेलाय 36 ज्या बनवल्या गेल्यात तो अतिशय संघर्षमय प्रवास आई माऊली डोंगरी टीम साठी राहिलाय. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. हा चेस करण्याचा प्रयत्न झाला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतो भरपूर बाहेर टाकला होता. आणखीन एक एक्स्ट्रा मैदानावरती खर्च केली जाते 37 फलकावरती. आता समीकरण 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी रन्स बनवायचे आहेत. येणाऱ्या 9 बॉल मध्ये 34 हा देखील ऑफटमच्या बाहेर बॉल डिलिव्हर केला होता.
पॉझिटिव्ह इंटेंट दिसलेला नाहीये, ती पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज दिसलेली नाहीये. बायसच्या माध्यमातून एक रन घेतली जाईल. आता 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळ सुरू आहे. बॉलिंग युनिट जो एक महत्त्वाचा पार्ट आहे या टीमचा आणि तो बॉलिंग युनिट स्ट्रॉंग दिसला. रन्स देखील चांगल्या त्या ठिकाणी बिल्ड केल्या गेल्यात फर्स्ट इनिंगमध्ये आणि आता ते रन्स डिफेंड करत असताना बॉलिंग अटॅकने देखील चांगली साथ दिली. त्यामध्ये चितूचं कौतुक करावं लागणार आहे, साहिलचं कौतुक करावं लागणार आहे, रोहितचं कौतुक करावं लागणार आहे आणि आता या ओव्हरमध्ये सक्षमला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी त्याने केली. या ओव्हरमध्ये 8 बॉल आणि विजयासाठी 33 धावांची गरज आहे. या टीम मधील विनर आणि त्याच्या अगेन्स्ट मनोजराजे वेडी या दोन टीम मधील सामना आपण पाहणार आहोत. आणखीन एक डॉट बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता शेवटचे 7 बॉल आणि या ओव्हर मधील शेवटचा बॉल म्हणजे 7 बॉल आणि विजयासाठी 33 धावांची गरज आहे. समोर फलंदाज रोहितला पण पाहतोय, आधी करणला संघर्ष करताना आपण पाहिले. हा बॉल विकेट किपर बीट झाल्यानंतर आता काही रन्स मिळू शकतात. यस, एक्स्ट्रा स्वरूपामध्ये रन्स येताना पाहायला मिळत आहेत. वाईट +4 आता हा टर्निंग पॉइंट ठरेल का? एक की फॅक्टर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सिक्सर सुप्रीमोचे बॉल या ठिकाणी आपण या स्पर्धेमध्ये यूज करतोय आणि त्यांचं जे बॅनर आपल्याला पाहायला मिळते बरोबर त्या कटआउटला हा बॉल लागताना पाहायला मिळाला. आता 7 बॉलमध्ये 28 ची गरज आहे. एक्स्ट्रा देखील आल्यात. एक की पॉइंट देखील ऑपोजिशन टीमने दिले. जयंतवी अखंड भारत, जयंतवी महाराष्ट्र, इंदुश्री कुणालदादा पाटील यांचं कटआउट आपल्याला पाहायला मिळते आपल्या स्क्रीनवरती. युवकांचे प्रेरणास्थान खऱ्या अर्थानं कुणालदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 28 धावांची गरज आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल या 5व्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील निर्धाव स्वरूपामध्ये असेल. आता ओव्हर नंबर 5 चा खेळ संपलाय. 43 धावा फलकावरती. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 28 धावांची गरज. चांगले ग्राफिक्स डिझाईन केले गेलेत. 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवलं जात आहे. संध्याकाळ झाल्यानंतर 4 ते 6च्या सुमारास भरपूर प्रेक्षक या मैदानावरती जोडले जातात. जॉबवरून आल्यानंतर तो थकवा दूर करण्याकरिता मनमुरादपणे खाडी चषकाचा आनंद घेत असतात. आशिष स्मृती स्टँड आणि त्याचबरोबर HK ग्रुप स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चर्चेमध्ये असणारे हे ग्रुप आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचे जे स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 बॉल विजयासाठी 28 धावांची गरज आहे. 43 धावा फलकावरती लागल्यात. 6 बॉल आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे. सहा बॉल मध्ये विजयासाठी 28 धावांची गरज आणि आपल्या टीम मधील एक सर्वाधिक अनुभवी गोलंदाज आणि इफेक्टिव्ह बॉलर मिस्टर जितू बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. 6 बॉल 28 ची गरज आहे. स्ट्रायकिंग वरती करणला आपण पाहतोय. सर विडी टायगर्स मनोजराजे वेडी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी येऊन राहायचंय. या ओव्हरनंतर टॉस केला जाईल. विनर टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना आपण पाहणार आहोत वेडी टायगर्स मनोजराजे वेडी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 27 धावांची गरज आहे. 44 धावा फलकावरती लागल्यात 44 वरती. ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 27 ची गरज. ऑन साइडला फोर्स केलं या बॉलला. लॉंगॉनला शतशत तरीके येत आहेत. त्यांना बीट करून बॉल सरळ सीमारेषा पार. पहिल्या बॉलवरती चौकार. आता समीकरण बदललं जाईल का याकडे लक्ष वेधीत असणार आहे. इट्स अ 4 रन्स. स्ट्रोक होता. लॉंगॉनला एक्झिक्यूट केलं. फटका जरूर आपल्याला पाहायला मिळाला. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. आता 5 बॉल 23 ची गरज. अक्षय पाटील यांच्याकडून एक कॅश प्राइज आहे. करण केनी यांनी जर सामना जिंकवला तर तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज अक्षय पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मॅच विनर साठी. हा देखील एक्स्ट्रा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता विजयासाठी 5 बॉल आणि 22 ची गरज आहे.
मागील एकाच बॉलमध्ये तब्बल 6 रन्स खर्च होताना पाहायला मिळालं. जितूवरती थोडंसं प्रेशर दिसतंय ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय मैदानामध्ये. आता चांगला बॉल मैदानामध्ये टाकला होता. बॅकची कडा तडकीने घेतली होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती. आता इथे विकेट गमवावी लागणार आहे रोहितला. रोहित तंबूच्या आसऱ्याला परतला जाईल. आता 4 बॉल आणि विजयासाठी 22 धावांची गरज. वेलकम रुपेश भाऊ, आपलं देखील स्वागत असेल. त्यांचा संघ देखील तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. त्याचबरोबर महिला भगिनी देखील उपस्थित होताना आपण पाहतोय. त्यांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. सभागवती प्रणाली रुपेश भोईर मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाऊ यांच्या मिसेस, त्यांचं देखील स्वागत असेल. 4 बॉल मध्ये 22 धावांची गरज. मीट नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंगॉन मध्ये हा ड्राईव्ह तरीकेने खेळला जातो. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न सुरू आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि 2 रन्स सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातील. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे मैदानामध्ये. कारण या मॅच मध्ये शेवटपर्यंत लढा देण्याचा प्रयत्न करतोय. आता इथून 3 बॉल होती, 3 षटकार जरी आले तरी काहीच फरक पडणार नाहीये. जर का एक्स्ट्रा बॉल आला असता तर इथे चान्स बनला होता, परंतु इथे विकेट गेला. प्लेड ऑन झालाय. आणखीन एक विकेट गॉन. तन्मय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 20 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती जितूला आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना विनर टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट विडी टायगर्स मानाचीराची वेडी या 2 टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. ऑन साइडला हा बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मिड ऑनला फिल्डर तरीकेने आपल्याला पाहायला मिळतो. आता फक्त 1 बॉल बाकी राहिलाय आणि त्या एका बॉल मध्ये 19 रन्स बनवायचे आहेत. या मॅच मध्ये चांगली बॅटल अपेक्षित होती प्रेक्षकांना. हा मॅच शेवटपर्यंत जाईल, शेवटपर्यंत गेलाय, परंतु 1 साइड हा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने जयंश रेवेन श्री गणेश डोंगरीपाडा टीमने या मॅच मध्ये फाईट केली. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. उद्या देखील एक मोठी स्टारकास्ट उपस्थित होताना पाहायला मिळेल. उद्याचं शेड्यूल देखील तुमच्या समोर आणलं जाईल. 1 बॉल विजयासाठी 18 धावांची गरज. आता लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तर नक्कीच केला. टीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक तडकीने होते षटकाराला शेवटच्या बॉल होती, परंतु या रन्सने फक्त पराभवाचं अंतर कमी होईल आणि तब्बल 11 रन्सने जयंश 11 श्री गणेश डोंगरीपाडा टीमने हा सामना जिंकल्याचा. त्वरित आपण टॉसच्या दिशेने जातोय. एका बाजूला विडी टायगर्स मनाचीराची वेडी आणि दुसऱ्या बाजूला जयंश 11 श्री गणेश डोंगरीपाडा या 2 टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. या सामन्याचा मॅच विनर